बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स पायाभूत आरोग्य सुविधा सुधारून प्राथमिक आरोग्य केंद्र मजबूत करण्यासाठी अशा एका शक्तिशाली संजीवनीची गरज होती, जी देशातील प्रत्येक लहान मोठ्या गावापर्यंत पोहोचेल आणि आजारांपासून मुक्तता देईल। पण अशी संजीवनी पर्यंत सगळ्या लोकांना पोहोचवणे हे अशक्य होते। म्हणून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा संजीवनी मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला। ह्या मंत्राचे नाव आहे SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक चौधरी, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन, SBI फाउंडेशन व SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स। आज तुमच्यासमोर आपला एक पेशंट आहे, जान्हवी काळे म्हणून। त्यांची एक छोटीशी हिस्ट्री आहे आणि आताची कंडिशन काय आहे ते त्यांच्या आईतर्फे आपण जाणून घेऊया। हो, नमस्कार, मी कविता विलास काळे, मालेगाव कन्नड, तालुका वैजापूर येथून आले आहे। आणि माझ्या मुलीची परिस्थिती अशी बिकट होती की 2 ते 4 वर्षापासून पोटाचा त्रास होता, पोट फुगण्याचा। तो त्रास आम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवला आहे किंवा सोनोग्राफी केलेत, तरी त्यापैकी कुठेच फरक पडला नाही आहे। आणि आमच्या गावामध्ये सहज अशीच गाडी आली होती एक वेळेस सरांची, BWF फाउंडेशन म्हणून। त्या गाडीमध्ये सर भेटले आम्हाला। आम्ही आमची मुलगी त्यांना दाखवली की आम्ही बाहेर भरपूर प्रयत्न केले तरी कुठे फरकच पडला नाही आहे। आणि सरांनी सांगितलं की तुम्ही आमच्यावरती सोपवा किंवा आम्ही तिला दत्तक घेतो आहे, असं म्हणून आम्ही त्यांच्यावर भरोसाही टाकला। सरांच्या मदतीने आम्ही तिला बऱ्याच ठिकाणी दाखवलं, सोनोग्राफी केली। आम्ही दवाखान्यात तिला ॲडमिट केलं। डॉक्टर मनीषा मॅडम पळसकर यांच्या नेतृत्वाखाली तिची ट्रीटमेंट पूर्ण झाली। आणि त्यानंतरही आम्ही तिला घरी आणल्याच्या नंतर दर 15 दिवसाला गाडी आमच्या गावात यायची आणि तिला चेक करायची। त्यावर तिचा पूर्ण इलाज व्यवस्थित झाला आणि ती आता पूर्णपणे बरी झाली आहे। तसं खरं टेक्निकली सांगितलं झालं तर जान्हवीचं जेव्हा सोनोग्राफी आपण केली तर सोनोग्राफीमध्ये असं आढळलं की तिच्या इंटेस्टाईनवर बरेचसे बारीक बारीक मिसेंट्रिक नोड्स म्हणजे गाठी होतात। त्या गाठीमुळे तिचं शरीराचं पोषण व्यवस्थित होत नव्हतं आणि पोटाचा जो आकार होता, ॲब्डॉमिनल गर्ज ज्याला आपण म्हणतो, ते बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं। म्हणजे असंही म्हणू शकतो की आपण तिच्या वयाच्या मानानं दुप्पट प्रमाणात इतकं ते वाढलेलं होतं। मग आपण त्यांना ॲडमिट केलं आणि तर आम्ही त्याच्यात असं बघितलं की रक्ताचं प्रमाण पण खूपच कमी आहे। तर आम्ही जेव्हा चेक केलं तर HB काउंट तिचा 5.4च होता। तर इमर्जन्सीमध्ये तिला ॲडमिट करून तिला एक बॅग ब्लड सप्लाय केली। ब्लड सप्लाय केल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट, मेडिसिन्स दिल्या, अँटीबायोटिकचा कोर्स झाला। टोटल 9 डेज पेशंट ॲडमिट होता हॉस्पिटलला। त्याच्यानंतर इवन घरी आल्यावर सुद्धा आम्ही काही मेडिसिन्स कंटिन्यू ठेवले, काही मल्टीविटॅमिन्स कंटिन्यू ठेवले, झिंक सप्लिमेंट कंटिन्यू चालू ठेवलं आणि आज ती कम्प्लिटली ट्रीट झालेली आहे। परत रिसोनोग्राफी करून पण आम्ही बघितलं, नोट्स बऱ्यापैकी डिझॉल्व्ह झालेत, काही प्रमाणात आहे, पण मग ते पण इव्हेंच्युअली ते पण डिक्रीज होऊन जाईल आणि ते पण कव्हर होऊन जाईल। सरांचे या बाबतीत खूप खूप आभार। त्यांच्यासोबत असलेल्या मॅडम त्यांचेही खूप खूप आभार। त्यांच्यामुळे आमची मुलगी आम्हाला व्यवस्थित परिपूर्ण बरी झालेली मिळाली। धन्यवाद सर। SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स 4 प्रमुख घटकांवर काम करते। रेग्युलर OPD आणि मेडिसिन सप्लाय, स्पेशल मेडिकल कॅम्प्स, सोशल अवेअरनेस, स्वच्छ भारत अभियान। रेग्युलर OPD SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्सची मोबाईल मेडिकल युनिट्स अत्याधुनिक निदान सुविधांनी सुसज्ज आहेत। ह्या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये कुशल डॉक्टर, तंत्रज्ञ, अधिकृत फार्मासिस्ट आणि आरोग्य सहाय्यक सहचालक उपस्थित असतात। युनिटमधील कुशल डॉक्टर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतात। रोगाचे निदान, सल्लामसलत आणि उपचार केल्यानंतर पुरेसे औषधही उपलब्ध करून दिले जाते। कोणत्याही प्रयोगशाळेची चाचणी आवश्यक असल्यास त्याची व्यवस्था ही SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्सची जबाबदारी आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक चौधरी, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन, SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स याचे वैजापूर तालुक्याचे मेडिकल ऑफिसर। आम्ही आमच्यातर्फे 25 गाव आहे जिथे जाऊन आम्ही त्या गावात जाऊन बरेचसे व्हिजिट करून तिथे आम्ही बरेच पेशंट ट्रीट करतो।
जसं आयुर्वेद सांगितलेलं आहे, स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम आयुर्वेदस्य विकार प्रशमनम. स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम म्हणजे काय, तर ज्याचं स्वास्थ्य चांगलं आहे त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं. आयुर्वेदस्य विकार प्रशमनम म्हणजे काय, तर ज्याचं जो निरोगी व्यक्ती आहे त्याचं इलाज करणं, त्याला आरोग्य प्रदान करणं. हेच कार्य संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स सुद्धा करतंय. आपण रोज त्या गावात जाऊन तिथले जे पेशंट आहे, आता आम्ही आमच्याजवळ असलेले गाव वडजीमध्ये आम्हाला त्वचा रोग संदर्भात बरेच पेशंट असे मिळाले. त्याचं मूलभूत कारण काय, तर स्वच्छता न ठेवणे. यासाठीच संजीवनीने जे ॲडॉप्ट केलेलं आहे ते स्वच्छ भारत अभियान. यांनी काय करतो आपण, तर वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मेंटेन करणे, स्वतः स्वच्छता करणे व त्याच्याबद्दल आपण लोकांना पण जागृत करतो, त्यांना नॉलेज देतो. यांनी काय होतं, तर स्वच्छता राहतं. यांनी बरेच आजार जसे की डेंग्यू, आता मागे साकेगावमध्ये आम्हाला डेंग्यूचे बरेच पेशंट आढळले, त्याचं प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झालं आहे. मम्स जे आजार आता बरेच चालू होता तो पण आता आजार बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. स्पेशल मेडिकल कॅम्प्स. SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स क्लिनिकल सुविधेसोबतच फिरते वैद्यकीय युनिट, स्पेशलाइज्ड हेल्थ कॅम्प म्हणजेच विशेष स्वास्थ्य शिबिर देखील चालवले जाते. प्रत्येक निवडलेल्या गावात 3 महिन्यातून एकदा स्त्रीरोग, नेत्ररोग, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, बालरोग इत्यादी शाखांमधील तज्ज्ञ आरोग्य तपासणी करतात. नमस्कार, मी वाकला येथील एक ग्रामस्थ. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि SBI फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं आमच्या वाकला गावामध्ये जो मोफत आरोग्य तपासणीचा जे शिबिर राबवलं जातं, त्या शिबिरामधून आमच्या गावामध्ये जे काही वयोवृद्ध मंडळी असेल यांना बाहेर जाण्यासाठी जो काही त्रास होतो, या फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाच्या माध्यमातून तो त्रास खूप असा कमी झाला. आणि वेळोवेळी गाडी ह्या फाउंडेशनची आमच्या गावामध्ये आल्यामुळं वयोवृद्धांना बाहेर न जाता जी मोफत आरोग्य तपासणी आमच्या गावामध्ये मिळते, त्यातून खूप असा फायदा ग्रामस्थांना झाला. आणि वेळोवेळी पुढेही हाच उपक्रम चालू राहावा अशीच मी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव शालू गंगाधर मोटे. मी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन व SBI संजीवनी वैजापूर यांच्यामार्फत कार्यरत काम करते आहे. मी काम करत असताना इतका आनंद होतो ह्या फाउंडेशनमध्ये काम करत असताना की हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्यावेळेस 8 घंट्याची ड्युटी करून माहिती होत नव्हतं की गावोगावी जाऊन ह्या व्हॅन थ्रू गावोगावी जाऊन मला असं वेगवेगळे पेशंट बघायला मिळतात आणि त्यांना ते बरे होतात. तर ज्या अर्थाने हात जोडून ते थँक्यू पण म्हणतात, त्यावेळेस एक प्राऊड फिलिंग येतं. मी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनची खरंच खूप आभारी आहे की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मला दिली आणि मी इथं काम करते म्हणून. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अंकुश अर्जुन गायकवाड. मी BWF बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. आम्ही अशा बऱ्याचशा खेडेगावात जात असतो. जाताना अनेक समस्या आहेत आम्हाला, रस्त्याच्या समस्या, याच्या समस्या, अजून टायर पंक्चर होण्याच्या वगैरे बाकी आणखीन बऱ्याचशा समस्या आहेत. तरी आम्ही त्या गावात जाऊन तेथील गरजू लोकांना सेवा प्रदान करतो आणि तेवढं करून आम्हाला चांगलं वाटतं मनाला. सामाजिक जागरूकता. SBI फाउंडेशनचा आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचा असा विश्वास आहे की सामाजिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच SBI फाउंडेशन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या सहयोगानं आरोग्य सुविधा आणि सेवा पुरवण्याबरोबरच सामाजिक जागरूकतेचा प्रचार आणि प्रसारही करते. महिला सक्षमीकरण, ग्राहक हक्क, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, बालमजुरी, बालविवाह, महिलांवरील हिंसाचार आणि कायदेशीर उपाययोजना, सामाजिक समता, व्यसनमुक्ती आदी विषयांवर सामाजिक जागृती शिबिर आयोजित केले जाते. नमस्कार, मी केशव गोविंद तुपे, राहणार बाबुळगाव, महादेव वस्ती. आणि आपल्या या वस्तीवर SBI ची गाडी येत आहे. ती शुगर, BP, काही गुडघेदुखी, अंगदुखी हे तपासणी करून आम्हाला गोळ्या औषधी मोफत मिळते आणि आमच्या वस्तीवरील गोरगरिबांना मोफत सेवा मिळते. आणि इथून 1-2 किलोमीटर जाण्यापेक्षा त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते आमची काळजी पण घेतात. आणि आम्ही अपेक्षा अशी करतो की त्यांनी आमच्याकडे कायमस्वरूपी सेवा देण्यात यावी अशी मी प्रार्थना करून त्यांना विनंती करीत आहे. नमस्कार, मी संतोष केशव तुपे, राहणार बाबुळगाव. SBI फाउंडेशनना जी काय गाडी चालू केलेली आहे आमच्या गावामध्ये ती खूप चांगली आहे. कारण आम्हाला कुठं दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर PSC आमच्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे
आमच्या खिशाला न परवडणार आहे. त्यामुळे जे काय 15 दिवसातून गाडी येते त्याने आम्ही तर क्लिअर झालोच, आणि मी सुद्धा गुडघ्यानं आणि एका हातानं चमकत होतं ते क्लिअर झालं. वारंवार येऊन आणि मी मॅडमला विचारायचो हा फॉल्ट निघालाच पाहिजे बुवा, मला नाव तर नाही माहिती त्यांचं आलं, परंतु त्यांनी आम्हाला क्लिअर केलं. एवढंच सांगेन. धन्यवाद SBI फाउंडेशनचे. स्वच्छ भारत अभियान. SBI फाउंडेशननं आरोग्य शिक्षणाद्वारे स्वच्छतेच्या सुविधांचा प्रचार आणि ग्रामीण भागातील सामान्य जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. ही फक्त सुरुवात आहे. SBI फाउंडेशननं बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या सहयोगानं एक सर्वसमावेशक प्रकल्प राबवला असला तरी अजून अशी अनेक दुर्गम गाव बाकी आहेत. ह्या सगळ्या दुर्गम गावात क्लिनिक ऑन व्हील्स ही जीवनरक्षक संजीवनी ठरेल ह्यात काही शंकाच नाही. मला असं वाटतं की हा खूपच सुंदर मॉडेल आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही खूप चांगले माइलस्टोन्स अचीव केलेले आहे. गव्हर्नमेंटमध्ये डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला डिसिजन सपोर्ट जो मिळाला पाहिजे NGOsकडून, आणि जे अल्टिमेट आउटकम आहे प्रोग्रामचं त्या आउटकम बेसवर जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने डिसिजन घ्यायला पाहिजे ते करण्यास आम्ही पूर्णपणे मदत केलेली आहे. सो SBI फाउंडेशनचं मी खूप कौतुक करते आणि रिअल सेन्समध्ये जो CSR कॉन्सेप्ट आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तो CSRचे जे रिसोर्सेस आहेत ते योग्य ठिकाणी कसे पोचले पाहिजे आणि त्याचा आउटकम जो आहे तो कसा आला पाहिजे ह्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि SBI संजीवनी खरोखर लोकांना संजीवनी देत आहे आणि घराघरात जाऊन दारादारात जाऊन ही संजीवनी प्रत्येकाला त्याचा लाभ घेता येतोय. तर मी तर अशी एक रिक्वेस्ट करेन की SBI संजीवनीसारखे प्रोग्राम्स जे आहेत बाकी ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांनीसुद्धा ह्याचा खूप मनापासून विचार करावा आणि जसं ह्यांनी आउटकम बेस्ड मॉडेल तयार केले आहेत तसेच जास्तीत जास्त मॉडेल तयार करण्यात यावे. ह्यामुळे दोन गोष्टी होतील की NGOची एक कॅपॅसिटी बिल्डिंग तयार होते, NGOला एक टार्गेट दिलं जातं आणि NGOचं जे आउटकम आहे ते आपल्याला येथे मेजरेबल असतं आणि ते विजिबल असतं. तर मी SBI संजीवनीचे खूप आभार मानते आणि खरोखर SBI संजीवनीने खूप जीव वाचवलेले आहेत आणि एक आपल्या देशाचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा रोबस्ट करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. कारण समाजातील वंचित घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी SBI फाउंडेशन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या समवेत वचनबद्ध आहे. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन फॉर वन ग्रेट ह्युमन फॅमिली. SBI फाउंडेशन, सर्व्हिस बियॉन्ड बँकिंग.